ओबीसी संघटना न्यायालयात गेले, आव्हान दिले ह्या अध्यादेशाला, ह्या अधिसूचनेला. म्हणजे तुमचं जे नाही ते मागं यावं का असं तुम्हाला वाटतं? ते येणार नाहीत. ते पण तिने आव्हान दिले, त्याच्यावर काय म्हणतात? त्यांचा धंदाच आहे. कोणाचंही लेकरू असलं, शक्यतो मराठ्याचं असलं तर ते संपलंच पाहिजे, असा त्यांचा पिढ्याना पारचा धंदाच आहे. मराठ्यांना काही मिळून पाठीमागं आरक्षण होतं ते रद्द करायसाठी गेले ते. त्याच्या अगोदरही तसंच केलं, आयोगालाही त्यांनी तसंच केलं. सारथीबाबत त्यांची तीच भूमिका आहे विरोधाची मराठ्यांच्या. बजेट महामंडळाला दिलं की त्यांचं पोट दुखणारच. त्यामुळं त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षाच नाही आहे की त्यांनी असं करावं. आम्ही सांगितल्यावर ते मागं येते कशावर? त्यामुळे त्यांना मागं या म्हणण्यात अर्थच काय? ते करणारच आहेत. आमचं ध्येय आम्हाला माहीत पाहिजे. आमचं ध्येय आम्हाला माहीत आहे, आम्ही ते मिळवणार आहेत, टिकवणार सुद्धा आहेत. आणि आरक्षणाच्या नोंदीनं सापडलेल्या मराठ्यांना आरक्षणाचे पत्र देणार म्हणजे देणार, त्यात कसलीच शंका नाही. कोणाला किती पळायचं तितकं पळून द्या. त्यांनी आता लयच प्रयत्न केले तर नाविलाजानं देशातलं 27% आरक्षण आम्हाला चॅलेंज करावं लागणार आहे. मी ते करणार आहे.